Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. माढा तालुक्यातल्या रिधोरे आणि पापनस या गावामध्ये मी आहे आणि या गावातल्या अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. इथे असेही शेतकरी आहेत ज्यांच्या कोंबड्या वाहून गेल्या आहेत, काही लोकांचे लाखो रुपयांचे खतं वाहून गेलेत, काहींचं शेड वाहून गेलंय, तर काही ठिकाणी ठिबक सिंचनाचा जो सेट असतो तो सेट वाहून गेला आहे, ज्याची किंमत 10 लाखांच्या वर आहे. तेच शेतकरी आपल्यासोबत आहेत, महावीर आणि अखिलेश यांचं प्रचंड नुकसान या पुरामध्ये झालंय. अखिलेश, काय तुझं नुकसान झालंय? तू काय शेतीमध्ये लावलेलं होतं आणि त्याची प्राइस किती होती, किंमत किती होती? माझा 1,20,000चा रासायनिक खत वाहून गेलाय, 4 एकराची ड्रिप वाहून गेली, 50 कोंबड्या वाहून गेलेत आणि पुढे 20 पत्र्या शेड होतं ते पण वाहून गेले. आणि आता सध्या ऊस सगळा पाण्यात आहे. असं तू हे खत कशासाठी आणून ठेवलं होतं? ऊसासाठी आणून ठेवलं होतं. शेतातल्या शेडमध्ये? हां, शेतातल्या शेडमध्ये आणून ठेवलं होतं आणि ते आता तिथे जाता येत नाही, तर तुम्हाला दावलं असतं. आता का जात येत नाही तुझ्या शेतामध्ये? कारण की ब्लॅक सॉईल असल्यामुळे गुडघे एवढं पाय बुडतात खाली, त्यामुळे जाताच येत नाही. आणि खाते वरती आणता आलं नाहीत ना, आणि ते उन्हाळ्यात नेऊन ठेवले होते खाते. आता ते वाहून गेले, असे नुसतं पिशव्या राहिले तिथे बघायला. आता त्यामुळे काय, आता वाहून गेलं, नुकसान झालं 1.5 लाखाचं. जवळजवळ 2.5-3 लाखाची ड्रिप वाहून गेली. कुठली खतं होती त्याच्यामध्ये? 19 युरिया, 1846, असं 24. आणि तुला कधी कळालं की आपलं खत सगळं वाहून गेलंय किंवा पूर येतोय? हे तुला पहिल्यांदा कधी कळालं? मला नवरात्र म्हणजे घट स्थापने दिवशी कळालेलं. आणि तेव्हा आम्ही तुळजापुरात होतो, म्हणजे घरच्यांनी जनावर ते काढले, पण रासायनिक खत काढता आलं नाही, त्यामुळे नुकसान झालं. आता ड्रिप पण वाहून गेली, कोंडाळून ठेवली होती ती थोडीफार, आणि अशी शेतातली पण वाहून गेली. पण ज्यावेळेला तुला कळालं की पूर आलाय, तर त्यावेळेस तू ते वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आता काय इतकं पोते आणता येत नव्हते ना, त्यामुळे आता नुकसान झालेलं आहे. ड्रिपची काय प्राइस होती तुझी? ड्रिपची साधारणतः 4 एकराची 3 लाख पर्यंत होती. एकरी 70-60? हां, 60-70 होती. 20 mm ड्रिप होती. हां, त्यामुळे वाहून गेले आता ते. आणि DP पण पडला आमच्या इथला आता. म्हणजे एकूण तुझं किती नुकसान झालं? शेती पिकं, तुझं सगळं संसाधन? 5 लाखापर्यंत गेलंय माझं नुकसान वस्तूच. म्हणजे आता जवळजवळ 1,20,000चं खात आणि ड्रिप 3-3.5 लाखाची ड्रिप आणि 20 पत्र्याचं पुढचं शेड, कोंबड्या ते वाहून गेले सगळं. किती कोंबड्या होत्या? 25-30 होते. आणि गुरं वरती आणून सोडलेली. गुरं वाचली? हां, गुरं वाचवली घरच्यांनी. आणि जेव्हा कळालं ना आम्हाला, तेव्हा आम्ही तुळजापुरात होतो, ज्योत आणायला गेलतो. त्यामुळे गुरं घरच्यांनी काढली, पण ते खातं वगैरे, कोंबड्या वगैरे काढता आलं नाहीत, त्यामुळे वाहून गेले. मग आता सरकारकडून तुला काय अपेक्षा आहे? तुझं एवढं लाखोंचं नुकसान झालं, सरकारकडून एवढंच मागणी आहे की तेवढं आमची भरपाई करून द्या. पण आता सरकारने तर बागायती हेक्टरी 8,000 रुपयांची देण्याची तयारी केली. जास्त द्यावे, कारण की आता किती नुकसान झालंय. आता 5 लाखाचं नुकसान माझं एकट्याच झालंय म्हणल्यावर लाखो शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं असेल. त्यामुळे जास्त असं रक्कम द्यावी असं वाटतं शेतकऱ्यांना. हे अखिलेश होते आणि महावीर नावाचे शेतकरी आहे, ज्यांनी मुरघा असं आपण ज्याला म्हणतो ना, ते त्यांच्या पाण्यामध्ये वाहून गेलंय. काय नुकसान झालंय तुमचं? माझ्याकडं HF गायींचा एक मोठा गोठा आहे, 25 गायींचा. साधारणतः मी 5 ते 6 महिने, 1 वर्षाचा म्हणून मुरघास त्याच्याकडे माझ्याकडे मोठे बंकर आहेत. ते माझ्या बंकरमध्ये मी 1 महिन्यापूर्वीच मुरघास 40 टन असा करून ठेवला होता. साधारणतः त्याची 5 ते 7 रुपयापर्यंत प्राईज असते. तरी ते बंकर पूर्ण बंकरच्या वर 20 फूट पाणी होतं. साधारणतः 2 लाख रुपयाचा तो माल विथ वाळल्याचा 11 रुपये किलो आहे आज प्राईज त्याची. तो साधारणतः एक 10 टन, म्हणजे असं माझं 3.5 ते 4 लाख रुपयाची नुसती वैरण वाहून गेली. आणि 6 महिने आता मी चारा काय टाकणार? माझ्याकडे तर 25 गायींचा गोठा, असा मोठा गोठा आहे त्याच्यामुळं. आणि बाकीच्या तुमची गुरं सुरक्षित आहेत का? गुरं मी अचानक पाणी वाढायला लागल्यामुळं गुरं आम्ही सुरक्षित आमच्या भावांच्या व चुलत्याच्या मतीनं आम्ही बाहेर काढली. आमचं सुग्रास तसंच भिजलं. दुधाच्या मशनरी पूर्ण आधुनिक गोठा असल्यामुळं पूर्ण मशनरीचं नुकसान आणि सुग्रासचं नुकसान झालं. 3 ते 4 लाख रुपयाचं पूर्ण नुकसान झालं. पण उद्याची पंचायत ही नुकसान तर आहेच आहे, पण उद्या अशी पंचायत आहे की मी 6 महिन्याचा स्टोरेज चारा ठेवला होता, तर ती 6 महिने आता गुरं सांभाळायची कशी, अशी परिस्थिती आहे. एकदम बेफाम, म्हणजे आता सांगायचं म्हणलं तर भयंकर असा अवघड विषय आहे.
तरी पण सरकारकडून अपेक्षा आहे की बाबा झालेलं तेवढं आमचं तरी नुकसान भेटावं, एवढीच अपेक्षा आहे. गुरावर माणूस किती प्रेम करतो ना, हे शेतकऱ्यांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या देहबोलीतून दिसतं. त्यांचा मुरगाच होऊन गेलाय, त्यांच्या मशिनी होऊन गेल्यात त्या दुधाच्या. एवढं त्यांना वेळ मिळाला होता तुम्हाला, जेव्हा तुम्हाला कळलं पूर आलाय तर त्याच्यानंतर तुम्ही तातडीने गुरं वर घेतली. हा, गुरं आम्ही सगळ्यांनी वर घेऊस तर त्या ठिकाणाला पाणी आलं इतकं फास्ट, एकदम फास्ट पाणी वाढत होतं ना. त्याच्यामुळं बाकीचं सुग्रास वगैरे सुद्धा आम्ही पोती असताना सुद्धा वर घेऊ शकलो नाही, आमच्या डोळ्यात देखत असं पाण्यात गेलं. आता काय तुम्ही शेतकऱ्यांकडून काय अपेक्षा, आपल्या सरकारकडून काय अपेक्षा करताय? झालेल्या नुकसानी भरपाई द्यावी. आणखीन आमच्या गोट्यावर 10 फूट पाणी आहे आणि गोटा आहे का नाही आणि ओळखू येत नाही आता सध्या. तिथं तुम्हाला जाता पण येत नाही नाही, गोटा चुलत्याच्या इकडे शिफ्ट केलेत जनावर, तिथं जाता आहे सध्या. या शेतकऱ्यांची अडचण बघा, पलीकडचा भाग आहे जिथं त्यांना जाता येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की त्या पुरामुळे आम्हाला तिथं पोहोचताच येत नाही. मी तुम्हाला व्हिडिओमधून ते दाखवेन, पण तिथं जाता येत नाही आहे. काय वाहून गेलंय ते आम्हाला कळलं, पण आता इथून पुढे काय नुकसान होतं ते त्याची त्यांना कल्पना नाही आहे. सरकारकडे ते अर्थ हाक देतात की सरकारने आम्हाला झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावीत. तुम्ही बघताय मराठवाड्यामध्ये किंवा या सोलापूरच्या भागामध्ये मंत्र्यांची रेलसेल आहे. अनेक मंत्री इथे येतात, शेतकऱ्यांना भेटी देतात, पण त्यांच्या नुकसान भरपाईचं काय हा मुद्दा इथे तुम्हाला या गावामध्ये शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर कळेल. कुठलाही अधिकारी इथं आलेला नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं सरकारला या विषयाला पुन्हा गंभीरतेने घ्यावं लागेल. ज्या पद्धतीने सरकार या शेतकरी वर्गाच्या किंवा त्यांचे काही नुकसान झालेत, अखिलेश नावाचे शेतकरी होते, त्यांचे 5, 7, 8, 10 लाखांचं नुकसान झालं आहे, यांचं नुकसान लाखोंमध्ये. तर अशा शेतकऱ्यांना आता सरकारला मदतीचा हाक किंवा मायेनं त्यांच्याकडे बघावं लागणार आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं, या पुराबद्दल तुमच्या नेमक्या तुमची मतं काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कॅमेरामॅन गोपाळसोबत मी आतिक, सोलापूर.